अपराध्यांना जर वाटलं की आम्ही किती अपराध केले तरी महाराष्ट्रात शिक्षा जाऊ शकत नाही, आम्ही सुटणारच आहोत, हे जर माहिती असेल तर अपराधावर कधीच आपलं आणि अपराध्यांवर कधीच आपला अंकुश राहू शकणार नाही. आणि म्हणून आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर आपला अपराध सिद्धीचा जो दर आहे, रेट ऑफ कन्व्हिक्शन आहे, तो आपल्याला वाढवावा लागेल. आणि त्याकरता आवश्यक काय आहे, फॉरेन्सिक पुरावे जे आहेत ते इररेफ्युटेबल अशा प्रकारचे एव्हिडन्सेस असतात. हे एव्हिडन्सेस आपल्याला अधिक प्रमाणात त्या ठिकाणी त्याची व्यवस्था उभी करावी लागेल. आणि न्यायव्यवस्थेची जी कार्यक्षमता आहे त्याचं देखील कुठेतरी मूल्यमापन आपल्याला करावं लागेल. खुनाच्या गुन्ह्यामध्ये, चोरीच्या गुन्ह्यामध्ये, जबरी लुटमारीच्या गुन्ह्यामध्ये 20-20 वर्ष जर न्याय मिळाला नाही, आणि माहिती आहे की 20 वर्षानंतर तर सुटणारच आहे, कारण 20 वर्षानंतरचे एव्हिडन्सेस, तो जो पंच असतो, साक्ष असते, ती म्हणते मला काही आठवतच नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला ही देखील कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात वाढवण्याची आवश्यकता आहे. विशेषतः आज आपल्याकडे तपास आणि कायदा सुव्यवस्था हे दोन्ही एकाच पोलिसाकडे आहे. म्हणजे तो काय करतो, खुनाचा तपास त्याला करायला सांगितला, तपास करता करता गणेशोत्सव आला की तो गणेशोत्सवामध्ये बंदोबस्तात चालला जातो, आणि मग तो बंदोबस्तात गेला की त्याचे 10 दिवस गेले, तोपर्यंत खुनाचा तपास मागे राहिला. आणि म्हणून जोपर्यंत आम्ही कायदा आणि सुव्यवस्था आणि तपास हे 2 विंग आम्ही जोपर्यंत वेगळ्या करणार नाही, इन्व्हेस्टिगेशन विंग आणि कायदा आणि सुव्यवस्थेची विंग ह्या 2 जोपर्यंत वेगळ्या करणार नाही, तोपर्यंत तपासाला आमच्या गती येऊ शकणार नाही. महिला सुरक्षेच्या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला काम करण्याची आवश्यकता आहे. आणि विशेषत्वाने महिलांना त्यांच्या गुन्ह्यांच्या संदर्भात ती गुन्हे नोंदवले गेले पाहिजेत, आणि तशी ह्युमन ट्रीटमेंट ही त्यांना त्या पोलीस स्टेशनमध्ये मिळाली पाहिजे, तिथे महिला पोलीस असल्या पाहिजेत. या संदर्भात देखील अनेक गोष्टी करण्याची आवश्यकता आहे. आज नगर विकास आणि गृहनिर्माण हा देखील एक महत्त्वाचा विषय आहे. महानगर वाढली आहेत. आज महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्र हा ग्रामीण आणि शहरी आहे. महाराष्ट्रातल्या 11 कोटी 20 लाख लोकांपैकी 5 कोटी 8 लाख लोक ही शहरांमध्ये राहतात. 50% आपलं शहरीकरण चाललेलं आहे. 20 नगर परिषदा, 12 नगरपंचायती, 7 कंटोन्मेंट बोर्ड आणि 26 मनपा अशा 265 शहरांमध्ये आपली अर्धी लोकसंख्या राहते, आणि 44,000 गावांमध्ये उरलेली अर्धी लोकसंख्या राहते. आणि त्यामुळे ही 265 शहरं ही जर आपण चांगली केली तर आपण निश्चितपणे आपलं जे शहरी जीवनमान आहे हे योग्य प्रकारे आपण या ठिकाणी करू शकतो. आज आपली अडचण काय आहे, आज शहराच्या विकासामध्ये आमचा विकास आराखडा आणि प्रत्यक्ष विकास याचा संबंध विच्छेद आहे. विकास आराखडा ही टेक्निकल गोष्ट आहे, ती केव्हा पडताळून पाहिजे, जेव्हा आम्हाला एखादं रिझर्वेशन चेंज करायचं आहे त्यावेळेस ती पाहिजे, त्याच्या व्यतिरिक्त ती पाहिजेच नाही. आणि त्यामुळे वर्षानुवर्ष विकास आराखडे तयार करतो, मंजूर करतो, पण त्यातल्या पब्लिक स्पेसेस असतील, त्याच्यामध्ये पब्लिक ॲम्युनिटीज असतील, या एन्फोर्सिएबल करून त्या लोकांना उपलब्ध करून द्यायच्या, याच्याकडे कधी आपलं लक्षच नसतं. ते रस्ते तेवढे रुंद झाले पाहिजे हे आम्ही कधी पाहतच नाही. आज आमची बजेटिंगची जी पद्धत आहे ती पद्धत अशी आहे की विकास आराखडा आणि आमचं महानगरपालिकांचं, नगरपालिकांचं बजेट याचा संबंधच नाही आहे. आणि हा संबंध जोपर्यंत आम्ही जोडणार नाही, तुम्ही आराखडा तयार करायचा, प्लॅनिंग तयार करायचं, आणि त्याच्यावर जर काही इम्प्लिमेंटेशनच केलं नाही तर मला असं वाटतं की काहीच होऊ शकत नाही. आणि म्हणून या संदर्भात आपल्याला साधारणपणे 4 महत्त्वाच्या बाबींवर लक्ष देण्याची आवश्यकता आहे. प्रशासन असेल, अर्थपुरवठा असेल, नियोजन असेल, आणि मग क्षेत्रीय धोरण म्हणजे सेक्टोरल जे काही धोरणं आहेत, ज्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन असेल, पब्लिक वेस्ट मॅनेजमेंट असेल, अशा सगळ्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष देण्याची आवश्यकता आहे. हे जे शहरीकरण आहे, मुंबईकडे, पुण्याकडे हा जो आमचा ओढा आहे, हा जर थांबवायचा असेल तर आम्हाला स्मॉल अर्बन सेंटर्स तयार करावे लागतील. स्मॉल अर्बन सेंटर्स तयार करायचे म्हणजे काय, तर आम्हाला अपॉर्च्युनिटीज आणि एंटरटेनमेंट या दोन्ही गोष्टीचं डिसेंट्रलायझेशन करावं लागेल. शेवटी शहराकडे येण्याचं कारण काय आहे, अपॉर्च्युनिटीज आहेत, शिक्षण आहे, रोजगार आहे, आणि एंटरटेनमेंट देखील आहे. शहराकडे येण्याचं दुसरं कारण एंटरटेनमेंट देखील आहे. हे जर आम्ही डिसेंट्रलाइज करू शकलो, या दोन्ही गोष्टी, आणि स्मॉल अर्बन सेंटर्स जर आम्ही तयार करू शकलो तर शहरांवरचा ताण कमी होईल, छोटी शहरं तयार होतील, आणि त्यातनं सुनियोजित विकास हा निश्चितपणे आम्ही करू शकू. पायाभूत सुविधांच्या संदर्भात देखील महाराष्ट्रामध्ये मोठं काम होण्याची आवश्यकता आहे. विशेषतः आमची सगळी शहरं जी आहेत ही आम्हाला 4 लेन एक्सप्रेस वेने जर जोडता आली तर त्यातनं आमच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते. शेवटी रस्त्यांचं जाळं जेव्हा आम्ही विणतो, एक रस्ता गावात पोचला की गावातलं भाजी असेल, अन्नधान्य असेल हे शहरामध्ये येतं, त्यामुळे गावाला बाजारपेठ मिळते, आणि शहरातलं शिक्षण आणि आरोग्य गावामध्ये पोचतं, त्यामुळे गावाला देखील त्यातनं समृद्धी मिळते. मुंबई पैसे कमवण्याची मशीन नाही आहे, ते एक जिवंत शहर आहे, ते जगवलं पाहिजे. आणि इथे प्रत्येक दुसरा व्यक्ती हा झोपडपट्टीमध्ये राहतो. आपण गेल्या 5 वर्षात मुंबईमध्ये 11 लाख घरं पाडण्याचं टार्गेट घेतलं होतं.
लाख घरं देखील आम्ही मुंबईत बांधू शकलो नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ज्या 10 लाख लोकांना आम्हाला घरं द्यायची होती ती आम्ही दिलेली नाहीत. त्या 10 लाख लोकांना पुन्हा झोपडपट्टीमध्ये राहण्याकरता आम्ही त्या ठिकाणी मजबूर केलेलं आहे. 17 वेगवेगळ्या एजन्सीज मुंबईमध्ये काम करतात. यांचं कोणाचंही कॉर्डिनेशन नाही आहे आणि ते कॉर्डिनेशन नसल्यामुळे भगवान भरोसे मुंबई अशी मुंबईची अवस्था आपल्याला पाहायला मिळते. कारण महानगरपालिकेच्या क्षेत्रात MMRDA काम करते आहे, त्याच क्षेत्रात म्हाडाही काम करते आहे, त्यातच गृहनिर्माण मंडळी काम करत आहे, त्यातच कुठेतरी सिडको घुसत आहे, त्यातच कुठेतरी अजून तिसरी एजन्सी घुसते आहे आणि त्यामुळे समन्वयाचा अभाव आहे. प्रत्येकजण पॅरलली काम करतो. मुंबईमध्ये जागेची किंमत खूप आहे आणि मुंबईत जर गृहनिर्माण करायचं असेल तर ज्या जागा आहेत, ज्या लॉक जागा आहेत, त्या जागा मोकळ्या कराव्या लागतील आणि त्या करत असताना पर्यावरणाचा विचार करून त्या मोकळ्या कराव्या लागतील. आज मुंबईचा जर आपण विचार केला तर मुंबईच्या जागा ज्यावेळेस अनलॉक होतात त्याची व्हॅल्यू ही लाख कोटी, 1 लाख कोटीच्या घरातली आहे आणि 1 लाख कोटीच्या घरातली जी व्हॅल्यू, जे पोटेन्शियल आम्ही अनलॉक करतो, हे अनलॉक झाल्यानंतर ते केवळ खाजगी लोकांच्या फायद्यात जात असेल आणि सरकारच्या तिजोरीत येत नसेल तर मग आम्ही पुढचा विकास करणार कसा. आणि म्हणून जसा मुंबईचा आयलँड सिटी म्हणून आपल्याला विकास केला पाहिजे तसा MMR रिजनचा देखील विकास केला पाहिजे. त्या दृष्टीनं मला असं वाटतं की आज आमच्याकडे मुंबईमध्ये मुंबईचं सगळं कॉर्डिनेशन करण्याकरता एक मुख्य सचिवांच्या दर्जाचा, पण जो मुख्य सचिव जे आहेत त्यांच्यापेक्षा ज्युनियर, कारण शेवटी महाराष्ट्राचा एक मुख्य सचिव हाच कॅप्टन इन कमांड असला पाहिजे, पण त्यांच्या जस्ट खालचा जो मुख्य सचिव दर्जाचा व्यक्ती असेल हा व्यक्ती कॉर्डिनेशन करणारा व्यक्ती त्यात असला पाहिजे. आणि या सगळ्या एजन्सीजचं कॉर्डिनेशन हे जर त्यांनी केलं तर मला असं वाटतं की खूप मोठ्या प्रमाणात आपण त्याच्यामध्ये बदल घडवू शकतो. विशेषतः मुंबईचं वॉटर ट्रान्सपोर्ट 1997 पासनं वॉटर ट्रान्सपोर्टचे आम्ही गप्पा मारतो. 10 अहवाल झाले, 5 टेंडर झाली, पण कोणाचा तरी वेस्टेड इंटरेस्ट येतो आणि वॉटर ट्रान्सपोर्ट सुरूच होऊ शकत नाही. हे वॉटर ट्रान्सपोर्ट मुंबईमध्ये जर आम्ही सुरू केलं, जगात आहे, जगात ज्या ज्या ठिकाणी आपण बघितलं असेल समुद्र वॉटर ट्रान्सपोर्ट आहे. मुंबईत पूर्णपणे आम्ही डिकंजेस्ट करू शकतो आणि त्यासोबत अतिशय स्वस्त ट्रान्सपोर्टेशन हे त्या ठिकाणी आम्ही देऊ शकतो आणि म्हणून त्याही दृष्टीने बऱ्याच गोष्टी करण्याची आवश्यकता आहे. दुसरा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे मुंबईकरता पिंजाल दमणगंगा नदीजोड प्रकल्प. मी ज्यावेळेस अभ्यास करत होतो त्यावेळेस मला एका तज्ज्ञांनी हा प्रकल्प आणून दाखवला आणि मला देखील तो वाटला की 8,000 कोटी म्हणजे हा नदीजोड प्रकल्प महाग नाही आहे आणि मुंबईकरता 8,000 कोटी काही मोठी गोष्ट नाही आहे, पण त्यातनं थेट 1500 MLD पाणी MMR रिजनला मिळणार आहे आणि त्यातनं मुंबईतली पाण्याची जी समस्या आहे ती समस्या आणि MMR रिजनमधली समस्या ही देखील आपल्याला दूर करता येऊ शकते. कृषी हे एक महत्त्वाचं सेक्टर आहे. महाराष्ट्रामध्ये 60,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. म्हणजे देशाच्या सीमेवर जेवढे सैनिक लढताना मृत्युमुखी पडले नाहीत, आतंकवाद्यांच्या गोळीला जेवढे लोक बळी पडले नाहीत, त्यापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या महाराष्ट्रामध्ये केल्या आहेत. आणि त्यात 2004 ते 13 या काळात तर दरवर्षी 4,000 आत्महत्या या ठिकाणी झाल्या आहेत. 4,000 किंवा त्यापेक्षा जास्त आत्महत्या झाल्या आहेत. याचं कारण काय आहे? महाराष्ट्रामध्ये 80% ड्रायलँड फार्मिंग आहे. आजही आम्ही पावसाच्या पाण्यावर शेती करतो आहोत. सिंचनाच्या ज्या सोयी आम्ही त्या ठिकाणी दिल्या पाहिजेत त्या आम्ही देत नाही. सातत्याने दुष्काळ असेल, अवर्षण असेल, या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राला खूप मोठ्या प्रमाणात सतावतात. जी आमची कोरडवाहू शेती आहे या शेतीमध्ये आम्हाला 90% ड्रीप इरिगेशन करता सबसिडी दिली पाहिजे. जर शेतकऱ्याला ड्रीप इरिगेशन आम्ही दिलं तर कमीत कमी पाण्यामध्ये तोही शेती करू शकतो. सोलर पंप आज एका शेतकऱ्याला जर आम्हाला कनेक्शन द्यायचं असेल तर आम्हाला सबसिडी त्याला द्यावी लागते. त्यामुळे 1,40,000 रुपये सरकारला इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करावा लागतो आणि तो खर्च केल्यानंतर त्याला ज्यावेळेस वीज देतो त्या विजेवरही आपल्याला सबसिडी द्यावी लागते. आणि एकूण आपण जर विचार केला तर 5,000 ते 7,000 कोटी रुपयाची सबसिडी ही आम्ही वीज पंपावर महाराष्ट्रामध्ये देतो. त्याऐवजी जर आता आम्ही सोलर पंप दिला तर सोलर पंप हा जर लार्ज स्केलमध्ये आपण तयार केला तर 2 लाख रुपयात तयार होतो. आणि 2 लाख रुपयाचं जर त्याला आम्ही 1,80,000 1,70,000 रुपये एवढी सबसिडी दिली तरी इन्फ्रास्ट्रक्चरचे 1.5 लाख रुपये आमचे वाचतात. आणि दरवर्षी आम्ही त्याला जे काही सबसिडीच्या पोटी त्याच्या वीज बिलात सूट देतो ती सूट आपल्याला द्यावी लागणार नाही. आणि त्यामुळे सामान्यांचं बिल देखील, कारण शेवटी हे वसूल कुठनं होतं, ही क्रॉस सबसिडी आम्ही करतो, तुमच्या माझ्या बिलातनं ती आपण वसूल करतो, ते देखील आम्ही करू शकतो. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात या सोलर पंपांचं जाळं हे देखील या ठिकाणी विणण्याची आवश्यकता आहे. PDSची सिस्टीम आहे, आमची जी रेशनिंगची सिस्टीम आहे, या सिस्टीममध्ये आमची जो इकॉनॉमिक सर्वे आहे देशाचा तो असं सांगतो 1 किलो अन्न
व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याकरता 2.5 किलो अन्नाचं नियोजन करावं लागतं. याचा अर्थ असा आहे की 2.5 किलो अन्न ज्यावेळेस निघतं त्यावेळेस त्यातलं 1 किलो हे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतं. 1.5 किलो अन्न हे आमचं व्यवस्था खाऊन टाकते. मग आज आम्ही या व्यवस्थेवर कंट्रोल करू शकतो. याचं संपूर्ण जर आम्ही संगणकीकरण केलं आणि GPS यंत्रणेच्या माध्यमातून कंप्लीट ट्रॅकिंग ठेवलं. आपल्याला माहिती आहे की आता इतकं ट्रॅकिंग आहे की एखादी गाडी जर निघाली पोते घेऊन तर ती कुठे थांबली, किती वेळ थांबली, का थांबली, त्यांनी रूट बदलला का, या प्रत्येक गोष्टीचं आपल्याला मॉनिटरिंग करता येतं. यासोबत संपूर्ण आमचे जे भांडारगृह आहेत त्याचं संगणकीकरण करून त्याचं सर्व्हिलन्स करता येतो. तिथल्या एकेका किलोचा हिशोब हा मला ठेवता येतो आणि बायोमेट्रिक्सच्या माध्यमातून योग्य व्यक्तीकडे ते पोचलाय की नाही या प्रत्येक गोष्टीचा आपल्याला त्या ठिकाणी हिशोब ठेवता येतो. पण त्याकरता आवश्यकता एक नेटवर्क उभं करण्याची आहे. आज लॉबी इतकी मजबूत आहे की ते करू देत नाही. ती इच्छाशक्ती, राजकीय इच्छाशक्ती असली तर त्यात देखील आपल्याला बऱ्याच गोष्टी करता येतात. इलेक्ट्रिसिटी जनरेशनची इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी ही 10,000 मेगावॅटची आहे आणि 5,000 मेगावॅटचं आम्ही जनरेशन करतो आहोत. आपण जर बघितलं तर आजूबाजूच्या राज्यांमधली जे प्लांट लोड फॅक्टर, ज्याला आपण जनरेशन कॅपॅसिटी म्हणू किंवा ॲक्च्युअल जनरेशन म्हणू, बाजूच्या राज्यातला प्लांट लोड फॅक्टर हा 80% आहे, 85% आहे, 90% आहे. देशाचा प्लांट लोड फॅक्टर हा 78% आहे आणि महाराष्ट्राचा प्लांट लोड फॅक्टर हा केवळ 50% आहे. आणि त्यामुळे आम्ही जर 50% प्लांट लोड फॅक्टर वाढवला, जे कठीण नाही आहे, बाकी राज्य करून राहिले आहेत, तरी देखील 2,000 मेगावॅट वीज आम्हाला अधिकची मिळेल. आणि त्यामुळे विजेचे दर देखील, कारण आहे त्या क्षमतेचा उपयोग करून आम्ही 20% वाढवतोय, त्यामुळे विजेचे दर देखील आपल्याला त्या ठिकाणी कमी करता येतील आणि हे भारनियमन पूर्णपणे आम्हाला या ठिकाणी बंद करता येईल. समजा मी विदर्भात येतो म्हणून तिथलं सांगतो की तिथे खूप मोठं माइन्स आहेत आणि मिनरल्स आहेत आणि 5 लाख कोटीचे मिनरल्स आहेत. मिनरल बेस इंडस्ट्री तिथे तयार होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? कारण मिनरल बेस इंडस्ट्री करता 60% रॉ मटेरियलची जी कॉस्ट आहे ही वीज आहे. इट इज अ पॉवर इंटेन्सिव्ह युनिट. आणि बाजूला छत्तीसगड आहे, तिथे तेवढेच मिनरल्स आहेत. आता छत्तीसगडमध्ये पॉवर ही 5 रुपयांनी मिळते आणि महाराष्ट्रात 9.5 रुपयांनी मिळते. त्यामुळे इथे जर कोणी मायनिंग बेस इंडस्ट्री टाकायची ठरवली त्याचं दिवाळच निघतं. त्यामुळे इथनं मिनरल्स तिकडे जातात आणि तिकडनं प्रोसेस होऊन आपल्याकडे येतात. ही अवस्था सगळ्याच ठिकाणची आहे. आमच्या इथला कॉम्पिटिटिव्हनेस हा विजेच्या दरामुळे पूर्णपणे त्या ठिकाणी गेलेला नाही. त्याची कारणं अनेक दिलेली आहेत. जर कोळसा घोटाळा आहे 5,280 कोटी रुपयाचा, विदेशी कोळशामुळे झालेलं नुकसान 3,211 कोटी, महावितरणनी जी महागडी वीज खरेदी केली 3,111 कोटी, 3 वर्षात झालेलं एकूण 11,602 कोटीचं नुकसान आहे. एक उद्योगाचा विषय आहे. आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये उद्योग जो आहे हा 50% उद्योग मुंबई, पुणे आणि ठाणे या 3 जिल्ह्यामध्ये आहे आणि इतर 50% महाराष्ट्रामध्ये इतर पूर्ण महाराष्ट्रातल्या 33 जिल्ह्यांमध्ये आपल्याला 50% उद्योग दिसतो. जोपर्यंत उद्योगाचं डिसेंट्रलायझेशन आम्ही करणार नाही, आणि आज आमच्या इथे अडचण अशी आहे, उद्योग आकर्षित का होत नाही, तो त्या ठिकाणी आल्यानंतर इतकं रेट टेपिझम आहे, त्याला MIDCत परवानगीच मिळत नाही. MIDCचे सगळे अधिकार, प्रादेशिक अधिकाऱ्याचे अधिकार हे आम्ही मंत्रालयात घेऊन घेतले आहेत. छोट्या छोट्या परवानग्या त्याला मिळत नाही आणि त्याच्यामुळे इथे उद्योग लावायला आलेला हा बकरा आहे. म्हणजे उद्योग लावायला आला म्हणजे हा बकरा आहे, याच्याकडनं किती वसूल करता येईल. आज जर तुम्ही गुजरातमध्ये गेलात, उद्योग लावायचा असेल आणि तुम्ही अर्ज केला, तातडीनं कोणीतरी येतं आणि सांगतं काय तुम्हाला करायचं आहे. सगळ्या परवानग्या एक खिडकीमध्ये मिळतात आणि तो रोज पाठपुरावा करतो, कधी लावताय, काय झालाय, काय त्रास आहे. आणि त्यामुळे तिथे उद्योजक जातो. आमच्या इथे मात्र उद्योजक आल्याबरोबर आमच्या अधिकाऱ्यांना आणि प्रशासनालाच वाटतं अरे बकरा आला, याच्याकडनं किती काढून किती नको. पुण्यामध्ये जर आम्ही कम्प्युटिंग सेंटर हा दर्जा पुण्याला दिला, सगळं ICT मधलं संशोधन आणि सगळ्या गोष्टी जर आम्ही इथे केल्या, तर मला असं वाटतं की खूप मोठ्या प्रमाणात पुण्यामध्ये आम्ही जगाला आकृष्ट करू शकतो. त्याही दृष्टीने बाकी क्षेत्रात काय काय केलं पाहिजे हे देखील या ठिकाणी मी सांगितलेलं आहे. सामाजिक न्यायाचा विषय आहे. विशेषतः जोपर्यंत दलित, आदिवासी, OBC यांना आम्ही मुख्य प्रवाहात आणत नाही तोपर्यंत आम्ही महाराष्ट्र पुढे नेऊ शकत नाही. आज आदिवासी आश्रमशाळांची अवस्था अशी आहे की त्या ठिकाणी जनावर देखील राहू शकत नाही, अशा प्रकारची अवस्था आहे. आज हॉस्टेल्सची अवस्था अशी आहे की त्या ठिकाणी जे जेवण दिलं जातं ते जनावर देखील खाणार नाहीत असं जेवण दिलं जातं. आणि या सगळ्या गोष्टींकडे 6,000 कोटी रुपयाचा खरेदी घोटाळा हा आमच्या आदिवासी विभागांच्या योजनांमध्ये झाला. आणि म्हणून या योजना कंत्राटदारा करता नाही तर SC, ST आणि OBCच्या योजना
या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याकरता केल्या पाहिजेत. जगाचा जो विकास झाला त्या विकासामध्ये जे आमच्या लोकसंख्येचं 50% वाटा आहे, आमच्या ज्या महिला आहेत, आमची जी नारी शक्ती आहे, यांना ज्यावेळेस मानव संसाधनामध्ये रूपांतरित केलं त्यावेळेसच जगातल्या देशांचा विकास झाला आहे. आणि जोपर्यंत भारतामध्ये हा जो आमचा घटक आहे, या घटकाला मानव संसाधनाच्या रूपामध्ये आमच्या विकासाच्या रथाचा चाक म्हणून आम्ही वापरत नाही, तोपर्यंत भारत विकसित होऊ शकत नाही. आणि म्हणून सगळ्याच आमच्या विभागांना जास्तीत जास्त भर हा एम्पावर्ड आमचा हा जो घटक आहे हा कसा करता येईल आणि त्याची धोरणं कशी राबवता येतील त्याही संदर्भातल्या अनेक तरतुदी मी सांगितल्यात. पर्यटनाचा विषय, आज महाराष्ट्रात एवढा सुंदर समुद्रकिनारा आहे, महाराष्ट्रामध्ये जंगल आहे, महाराष्ट्रात टायगर मोठ्या प्रमाणात आहे, महाराष्ट्रामध्ये गडकिल्ले आहेत, महाराष्ट्रामध्ये लेण्या आहेत, पण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी टुरिस्टच येत नाही. कारण टुरिस्ट करता जे सर्किट तयार केलं पाहिजे, एक टुरिस्ट आला की त्याला एंगेज करावं लागतं, त्याला फॅसिलिटी द्याव्या लागतात, त्या आम्ही दिल्याच नाही आहेत. आता बघा, मी नेहमी बघतो की नागपूरला एक टुरिस्ट उतरतो आणि थेट गाडीत बसून तो पेंचला चालला जातो किंवा तो चालला जातो तिकडे कान्ह्याला. आता तेच जंगल महाराष्ट्रात देखील आहे. म्हणजे आपल्याला लक्षात येणार नाही की महाराष्ट्रातलं जंगल कधी संपत आहे आणि मध्य प्रदेशातलं कधी चालू होत आहे. पण आलेला व्यक्ती मध्य प्रदेशच्या जंगलात जातो, महाराष्ट्रातला जात नाही. तेच वाघ इकडे आहेत, तेच वाघ तिकडेही दिसतात, कारण इकडे फॅसिलिटीज तयार केली नाही, त्यामुळे त्याला जायला तिची इच्छाच होत नाही. आज विदेशी पर्यटकांना सगळ्यात महत्त्वाचं काय असतं माहिती आहे? राहण्याची व्यवस्था तर आहेत, टॉयलेट्स, चांगले टॉयलेट्सची व्यवस्था जोपर्यंत आम्ही करत नाही, छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण तोपर्यंत पर्यटक आमच्याकडे येत नाही. गोवा काय म्हणतात त्याला, मागे पाहिलं इतका सुंदर समुद्रकिनारा आमच्याकडे आहे, पण त्या समुद्रकिनाऱ्याचा जो उपयोग आम्ही पर्यटनाकरता केला पाहिजे तो आम्ही केला नाही. आणि म्हणून पर्यटनावर भर, आणि पर्यटन असं क्षेत्र आहे की ज्या क्षेत्रामुळे निश्चितपणे इतका मोठा रोजगार उपलब्ध होऊ शकतो. जगातले अनेक देश यांची इकॉनॉमी ही टुरिस्ट इकॉनॉमी आहे, त्यामुळे टुरिझमवर भर दिला तर त्यातनं देखील बऱ्याच गोष्टी आपल्याला केल्या जाऊ शकतात. विशेषतः प्रदूषणाच्या संदर्भात, मग बायोफ्युएल असतील, त्यानंतर अपारंपरिक ऊर्जा स्रोत असेल, बायोडायव्हर्सिटी असेल, या सगळ्या गोष्टींवर खूप काम करण्याची आवश्यकता आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भात, म्हणजे आमच्या हवामान खात्याने सांगितलं पाऊस येणार म्हणजे हमखास येत नाही, आणि त्यांनी सांगितलं नाही येणार म्हणजे हमखास येतं. आज आम्ही जवळपास 3,000 कोटी रुपये शेतकऱ्याला या मदतीपोटी देतो की तू पेरणी केली पण आलं नाही त्यामुळे दुबार पेरणी करता पैसे देतो. अनेकदा उभं पीक वाहून गेलं म्हणून त्याला आपण पैसे देतो, आणि त्याचं जो नुकसान होतं 3,000 कोटी सरकारचे, त्याचं जे नुकसान होतं ते 8-10 हजार कोटी रुपयाचं होतं. ही जी अवस्था आहे, आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे. तुम्हाला जर विदेशात कुठेही जायचं असेल तर तुम्ही इंटरनेटवर जायचं, ती सिटी क्लिक करायची, आणि पुढच्या 1 महिन्यात कुठल्या दिवशी पाऊस पडणार आहे, कुठल्या दिवशी थंडी राहणार आहे, कुठल्या दिवशी ऊन राहणार आहे, किती वाजता किती टेम्परेचर राहणार आहे, ही सगळी माहिती तुम्हाला मिळते. आमच्या समजा जे कृषी विद्यापीठ आहे, या कृषी विद्यापीठाने जरी MOU केले आणि इन्फॉर्मेशनची डिसिमिनेशनची सिस्टीम ही ग्रामपंचायत स्तरापर्यंत आम्ही जर ICTच्या माध्यमातून तयार केली तर आम्ही परफेक्ट सांगू शकू की बाबा रे, पेरणी करू नको. जरी आपण जुलैमध्ये ठरवल्याप्रमाणे, जूनमध्ये जी काही आपण ठरवल्याप्रमाणे पेरणी करतो, यास पाऊस थोडा पलीकडे येणार आहे, त्यामुळे थांब. आणि त्याला आपण एक्झॅक्ट सांगू शकतो या दिवशी पाऊस येईल आणि हे 3 दिवस सलग येणार आहे, त्याच्यामुळे तू पेरणी करू शकतो, हे आपण त्याला सांगू शकतो, आणि त्यातनं त्याचा ट्रॉमा देखील आपण वाचवू शकतो. शेवटचा हा आर्थिक विकेंद्रीकरणाचा मुद्दा आहे. याच्यामध्ये एवढंच सांगतो, आज आमच्यावर जवळपास 3 लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे, आणि हे कर्ज जे महाराष्ट्राने घेतलं आहे यातला मॅक्सिमम भाग हा अनप्रोडक्टिव्ह गोष्टींवर आम्ही खर्च केला आहे. आणि त्यामुळे आर्थिक शिस्त कशी आणता येईल या संदर्भातल्या अनेक गोष्टी या ठिकाणी, मग तो विदर्भ मराठवाड्याचा अनुशेष कसा दूर करता येईल, यातल्या अनेक गोष्टी या ठिकाणी मी सांगितलेल्या आहेत. सुशासन, माझं मत असं आहे की आज महाराष्ट्राला आवश्यकता कशाची आहे? महाराष्ट्राला सगळ्यात मोठी आवश्यकता आहे सुशासनाची. मी तर अनेक वेळा असं म्हणतो की आम्ही राजकीय लोकांनी काहीच केलं नाही तरी महाराष्ट्र पुढे जाऊ शकतो, एवढी महाराष्ट्रात क्षमता आहे. पण आम्ही अनेक वेळा आमच्या कुशासनामुळे जाणाऱ्या महाराष्ट्राला अडवण्याचं काम करतो. आज महाराष्ट्रामध्ये विशेषत्वाने काही गोष्टी मला अशा वाटतात की गेल्या काळातल्या भ्रष्टाचाराच्या घटना जर आपण बघितल्या तर सगळ्यात महत्त्वाचं काही असेल, हा भ्रष्टाचार जर थांबवायचा असेल तर महाराष्ट्रातल्या लोकायुक्तांच्या अधिकारात वाढ केली पाहिजे. दुसरा, ई-गव्हर्नन्स. आम्ही इतकं ई-गव्हर्नन्सचं बोलतो, पण मंत्रालयात आजही मला फायलींचा ढिगच दिसतो.
आणि तुम्हाला सांगतो ते आमचे मंत्रालयातले अधिकारी इतके चांगले आहेत, त्यांनाच माहिती असतं कुठली फाईल कुठे आहे. मी तर तुम्हाला 100 रुपये द्यायला तयार आहे, तुमची फाईल शोधून द्या, मिळूच नाही शकत. ते बरोबर शोधून काढतात. आणि त्यामुळे का बरं छत्तीसगडसारखं नवं आणि छोटं राज्य पेपरलेस ऑफिस तयार करतं आणि महाराष्ट्र करू शकत नाही, हे किती दुर्दैवी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जर आपल्याला भ्रष्टाचार कमी करायचा असेल, जेवढं ह्युमन इंटरव्हेन्शन कमी करता येईल. आज आम्ही ज्यावेळेस एखादा नकाशा महानगरपालिकेमध्ये टाकतो त्यावेळी तो का बरं आम्हाला 10 चक्रा माराव्या लागतात. आम्ही समजा तो नकाशा हा ICTच्या माध्यमातून ऑटोकॅड पद्धतीने त्या ठिकाणी दाखल केला, आमच्या DCR मध्ये तो बसत असेल तर तातडीनं मंजूर झाला पाहिजे. DCR मध्ये बसत नसेल तर त्याचं इमिजिएट प्रपत्र निघालं पाहिजे की या गोष्टी DCRचं व्हायोलेशन करणारे आहेत आणि त्याचं तुम्ही 7 दिवसात कंप्लेंट्स करून द्या. असं होत नाही. तातडीनं मग तो कोणाला बोलवतो, मग 4 वेळा चक्रा मारायला लावतो आणि शेवटी पैसे दिल्यावरच तो नकाशा मंजूर होतो. या सगळ्या पद्धती बदलता येतील जर आम्ही योग्य प्रकारचं सुशासन आणू शकलो. योग्य प्रकारचा बदल हा जर महाराष्ट्रामध्ये आपण करू शकलो तर 5 वर्षामध्ये महाराष्ट्र देशातलं सगळ्यात चांगलं राज्य होईल, हा विश्वास मी या निमित्ताने तुम्हाला देतो.